नमस्कार. मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये स्त्रियांच्या काही कॉमन रोगांवरील साधे सोपे घरगुती उपाय आपण बघूया. साधारणपणे 10 ते 15 या वयात मुलींची मासिक पाळी म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. सुरुवातीची 1 ते 2 वर्षे काही मुलींना ही मासिक पाळी दर महिन्याला नियमितपणे येत नाही. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. परंतु 2 वर्षांनंतरही जर दर महिन्याला नियमितपणे पाळी येत नसेल तर एक खूपच सोपा उपाय करावा. रोज सकाळी 2 चमचे खारीक पावडर पाण्याबरोबर घ्यावी. 3 ते 6 महिने हा उपाय करावा. PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज या रोगामध्येही या खारकेच्या नियमित सेवनाने लाभ होतो. मासिक पाळीमध्ये पहिले 3 दिवस रक्तस्राव जास्त होतो. 4थ्या दिवशी खूप कमी रक्तस्राव होऊन 5व्या किंवा 6व्या दिवशी अत्यंत कमी रक्तस्राव होतो. ही स्थिती नॉर्मल आहे. जर 4 दिवसांनंतरही जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तस्राव कमी करण्यासाठी नागकेशर चूर्ण गाईच्या तुपाबरोबर दिवसातून 2 वेळा घ्यावे. तसेच गुलकंद 1 चमचा दिवसातून 2 वेळा खावा. जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मासिक पाळीनंतर रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते. बऱ्याचदा मेनोपॉज नंतरही ॲनिमियाचा त्रास स्त्रियांना होतो. यासाठी रोज 6 ते 8 मनुका व 2 खजूर खावेत. बीटची कोशिंबीर खावी किंवा बीट उकडून खावे. आठवड्यातून 3 वेळा टॉमॅटो सूप व डाळिंबाचा रस प्यावा. यामुळे हिमोग्लोबिन वाढते व थकवा दूर होतो. काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी किंवा पाळी बंद झाल्यावर व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतो. या रोगामध्ये सुंठ गाईच्या दुधात उगाळून अर्धा चमचा चाटण रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे. आवळ्याचा रस किंवा सरबत प्यावे. ताजी जांभळे खावी. वयाच्या 45 वर्षांनंतर स्त्रियांची मासिक पाळी बंद होण्यास सुरुवात होते. याला मेनोपॉज असे म्हणतात. यामध्ये पुढील लक्षणे दिसून येतात. छातीत धडधड होणे, अंगातून गरम वाफा येणे म्हणजे हॉट फ्लशेस, डोके दुखणे, चिडचिड होणे, लघवीला जळजळ होणे वगैरे. मासिक पाळी बंद झाल्यानंतरही 4 ते 5 वर्षांपर्यंत हा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी 1 चमचा शतावरी पावडर गाईच्या दुधाबरोबर घ्यावी. अहळीवाची खीर खावी. रात्री 1 चमचा धणे 1 ग्लास पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी हे पाणी गाळून प्यावे. यामुळे मेनोपॉजची सर्व लक्षणे कमी होतात. तसेच रक्तातील आम्लता, ॲसिडिटी, डोकेदुखी यांचा त्रास कमी होतो. धणे हे विषग्न आहेत, त्यामुळे रक्त शुद्ध होते. हे धण्याचे पाणी नियमितपणे रोज सकाळी सेवन केल्यास पोटावरील चरबी कमी होते. मेनोपॉजनंतर गुडघेदुखी, सांधेदुखी सुरू होते. यासाठी रात्री डिंकाचे 2 खडे अर्धा ग्लास पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी हे पाणी प्यावे. नारळाचे दूध अर्धा कप या प्रमाणात आठवड्यातून 2 वेळा प्यावे. सुंठ पावडर पाव चमचा व गाईचे साजूक तूप अर्धा चमचा असे मिश्रण सकाळी व सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घ्यावे. यामुळे कंबरदुखी, सायटिका या रोगांमध्येही फायदा होतो. लसूण, सुके खोबरे व जिऱ्याची पूड यांची चटणी रोज ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खावी. यामुळे संधिवात म्हणजे आर्थरायटिस, कंपवात म्हणजे पार्किन्सन्स डिसीज, तसेच अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस या रोगांमध्ये फायदा होतो. मेनोपॉजनंतर बऱ्याचदा पोट फुगणे व गॅसेसचा त्रास होतो. यासाठी अर्धा चमचा बडीशेप पावडर कोमट पाण्यात मिसळून रोज दुपारी व रात्री जेवणानंतर घ्यावी. हे सहज सोपे घरगुती उपाय महिलांनी करून बघावेत.
फायदा नक्की होतो. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर इट. ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः.